औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. दक्षिण सोलापूरमधील मनगोळी स्मशानभूमी एका मोठ्या पुरात उद्ध्वस्त झाली आणि अंत्यसंस्कार अक्षरशः रस्त्यावर होत आहेत. सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या ओढे दुथडी भरून वाहत असल्याने आणि कोळेगाव धरणातून अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथील सीना नदीजवळ हिंदू स्मशानभूमी 23 सप्टेंबर 2025 ते 29 सप्टेंबर 2025 दरम्यान आलेल्या मोठ्या पुरात उद्ध्वस्त झाली होती. 3 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे आणि मनगोळी ग्रामपंचायत कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाला वारंवार लेखी विनंती करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे संकेत मिळत आहे. मनगोळी गावात हिंदू समुदायात जेव्हा मृत्यू होतो तेव्हा दुर्दैवाने लोकांना उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात. मनात येणारा विचार असा आहे की जर एखाद्या व्यक्तीला जिवंतपणे आनंद मिळाला नाही तर मृत्यूनंतरही आनंद मिळत नाही, जे सध्या एका मराठी म्हणीनुसार घडत आहे. मनगोळीचे रहिवासी आणि ग्रामपंचायत कार्यालयाच्या मदतीने जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन हिंदू स्मशानभूमीची पुनर्बांधणी करावी अशी मागणी करत आहेत. आमचे प्रतिनिधी नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मनगोळी. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.